नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। आज आपण चर्चा करणार आहोत आपल्या द्वितीय सत्र परीक्षेच्या झालेल्या वर्ग 5वीच्या पेपरच्या विषयी। इंग्रजीचा पेपर तुम्हाला जो तुमचा झालेला आहे तो पेपर किंवा ती प्रश्नपत्रिका आपल्यासोबत घरी नेता आलेली नाही। मग ती प्रश्नपत्रिका आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या सगळ्यांसाठी उपलब्ध करून देऊन तुम्हाला तिथं लिहायचे होते ते प्रश्न कसे सोडवायचे होते, त्याची उत्तरं तुम्ही कशी लिहिणं अपेक्षित होती याविषयीचा आज हा जो व्हिडिओ बनवलेला आहे तो सगळ्यांसाठी आहे। तुम्ही सगळ्यांनी तो नीट बारकाईनं पाहावा। आपल्या कोणत्या नेमक्या चुका झालेल्या आहेत त्या चुकांच्या बाबतीमध्ये विचार करायचा आहे आणि ह्या चुका परत कशा होणार नाहीत यासाठी प्रयत्न करायचा आहे। तेव्हा आता आपण जास्त वेळ वाया न घालवता जाऊया आपल्या परीक्षेच्या पेपरकडे। तो पेपर कसा सोडवायचा होता त्याचा मॉडेल आन्सर तुमच्या सगळ्यांसमोर त्या ठिकाणी असणार आहे। कशी उत्तरं लिहिणं गरजेची होती, कसं अपेक्षित होतं आणि त्या ठिकाणी प्रश्न सोडवत असताना कोणत्या बाबी आपण लक्षात घेतल्या पाहिजे या सगळ्यांसाठीचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे। तर मग पाहत राहा व्हिडिओ आणि स्किप न करता कंटिन्युअसली हा व्हिडिओ पहा। सगळ्या प्रश्नांना कव्हर करण्यासाठी हा व्हिडिओ थोडासा मोठा झालेला आहे, तरी पण तो नीट पाहून घ्या, कारण यापुढे तुम्हाला भविष्यामध्ये अशा पद्धतीच्या अनेक परीक्षा द्यायच्यात। तर त्या परीक्षा देत असताना आपल्या चुका होणार नाहीत आणि त्या चुका होऊ नयेत यासाठीच हा व्हिडिओ बनवलेला आहे। तेव्हा सुरुवात करूया आपल्या प्रश्नपत्रिकेपासून। मित्रांनो, द्वितीय सत्र परीक्षा 2021-22चा वर्ग 5वीचा परीक्षेचा पेपर आपल्या सगळ्यांच्या समोर इथे डिस्प्ले होत असेल। हा पेपर तुम्ही सगळ्यांनी दिला आहे। आज आपण चर्चा करतोय हा पेपर आपण कसा सोडवायला पाहिजे होता, शिक्षक म्हणून आम्हाला नेमकं पेपरमध्ये काय अपेक्षित आहे, तुम्ही उत्तरं कशी लिहिणं गरजेची होती आणि तुम्ही लिहिलेली उत्तरं बरोबर असतील तर ती आणि काही चुकले असतील तर त्यांच्यामध्ये कशा दुरुस्त्या अपेक्षित आहेत या सगळ्या विषयावर आजचा हा व्हिडिओ आपण बनवत आहोत। तर सर्वप्रथम पाहूया आपण पेपरमधला सगळ्यात पहिला प्रश्न। क्वेश्चन नंबर 1, रीड द फॉलोइंग पोएम अँड राईट आन्सर्स ऑफ फॉलोइंग क्वेश्चन्स। या ठिकाणी तुम्हाला कवितेच्या ओळी देण्यात आलेल्या आहेत। त्या कवितेच्या ओळींवर आधारित प्रश्न खाली देण्यात आलेले आहेत। त्यातल्या प्रत्येक प्रश्नाचं वाचन करून आपल्याला व्यवस्थितपणाने या प्रश्नाचं उत्तर तिथं नमूद करायचं होतं, तिथं लिहायचं होतं। तर पहिल्यांदा आपण त्या सगळ्या ओळी नीट वाचून मी तुम्हाला इथून दाखवतोय। कवितेच्या ओळी आहेत की डार्क ब्राऊन इज द रिव्हर, गोल्डन इज द सँड, इट फ्लोज अलॉंग फॉर एव्हर विथ ट्रीज ऑन आयदर हँड, ग्रीन लिव्ज ऑफ फ्लोटिंग, कॅसल्स ऑफ द फोम, बोट्स ऑफ माइन ऑफ बोटिंग, वेअर विल ऑल कम होम। या ठिकाणी ह्या ओळी आहेत देण्यात आलेल्या आणि या ओळींवरती आधारित आता क्वेश्चन्स कुठले कुठले आलेले आहेत। लेट्स गेट स्टार्टेड विथ दिस क्वेश्चन्स। क्वेश्चन नंबर 1, व्हॉट इज द टायटल ऑफ द पोएम? व्हॉट इज द टायटल ऑफ द पोएम? इथं पाहूया आपण। सगळ्यात पहिल्यांदा प्रश्न आहे की कवितेचं शीर्षक काय आहे। आता इथं या पेपरमध्ये छपाईच्या वेळी एक चूक झाली होती की इथं शीर्षक छापण्यात आलं नव्हतं, परंतु आपल्या शिक्षकांनी प्रत्येक वर्गात जाऊन तुम्हाला त्या कवितेचं टायटल जे आहे ते बोर्डवरती लिहून सांगितलं होतं की ॲक्च्युअल ती कविता कोणती आहे। त्या कवितेचं नाव होतं व्हेअर गो द बोट्स। व्हेअर गो द बोट्स हे त्या प्रश्नाचं उत्तर आहे। इथं आपण पाहू शकतो व्हेअर गो द बोट्स। त्यानंतरचा सेकंड क्वेश्चन होता की व्हॉट इज द कलर ऑफ द रिव्हर? नदीचा रंग कसा आहे? आता नदीचा रंग कसा आहे आपल्याला बाहेरच्या कुठल्याही नदीचं वर्णन करायचं नाही, ओळीमध्ये काय सांगितलं ते पाहायचं आहे। तिथं पहिलीच ओळ आहे की डार्क ब्राऊन इज द रिव्हर, मीन्स डार्क ब्राऊन इज द कलर ऑफ द रिव्हर, हे त्या ठिकाणचं आन्सर असेल। इथे तुम्ही पाहू शकता। त्यानंतर पुढचा आणि तिसरा क्वेश्चन आहे की व्हॉट इज गोल्डन, म्हणजे सोनेरी रंग कशाचा आहे किंवा सोनेरी काय आहे? तर कवितेमध्ये सांगण्यात आलेलं आहे की सँड इज गोल्डन किंवा गोल्डन इज द सँड, अशी एक ओळ तिथे तुम्हाला पाहायला मिळते। याचाच अर्थ वाळूचा रंग हा सोनेरी आहे। सँड इज गोल्डन, हिअर यू कॅन सी द आन्सर। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे फोर्थ क्वेश्चन आणि तो क्वेश्चन आहे की व्हॉट इज द कलर ऑफ लिव्ज? पानांचा रंग कोणता आहे? झाडाच्या पानांचा रंग कोणता आहे? कलर्स ऑफ द लिव्ज इज ग्रीन, कलर ऑफ द लिव्ज इज ग्रीन, म्हणजेच पानांचा रंग हिरवा आहे। त्याच्यानंतरचा फिफ्थ क्वेश्चन आपण पाहतोय। तर पाचवा प्रश्न आहे राईट रायमिंग वर्ड्स फॉर गिव्हन वर्ड्स फ्रॉम पोएम। कवितेमध्ये देण्यात आलेल्या शब्दांचा यमक जुळणारा शब्द शोधायचा आहे। तुम्हाला ऑलरेडी त्या ठिकाणी शब्द देण्यात आलेले आहेत, पण असा शब्द शोधायचा आहे ठिकाणी की जो कवितेच्या ओळींमध्ये असणार आहे। आपल्याला आपल्या मनाने बाहेरचा कुठलाही रायमिंग वर्ड घ्यायचा नाही आहे या ठिकाणी, ही गोष्ट समजून घ्यायची प्रत्येकाने। तर पाहूया आपण। पहिलं एक्झाम्पल आहे त्या ठिकाणी देण्यात आलेलं सँड। आता सँड या वर्डसाठीचा रायमिंग वर्ड आपल्याला कवितेच्या ओळीतून शोधायचा आहे। त्याच्याशी यमक जुळणारा शब्द कवितेमधला दिसतो आपल्याला की विथ ट्रीज ऑन आयदर हँड या ओळीमधला शेवटचा शब्द हँड, सँड हँड। त्याच्यानंतरचं पुढचं एक्झाम्पल आहे दुसरं फोम। फोम म्हणजे फेस। आता त्या फोमसाठी आलेला दुसरा रायमिंग वर्ड तिथे तुम्हाला पाहायला मिळतो, तो आहे शेवटच्या ओळीमध्ये की वेअर विल ऑल कम होम। तर तिथं होम हा वर्ड शेवटी येतो आणि फोम आणि होम हे दोन रायमिंग वर्ड्स आहेत। रायमिंग वर्ड्सच्या बाबतीमध्ये एक अधिकची माहिती तुम्हाला या ठिकाणी सांगतो मी। या ठिकाणी वन मोर थिंग अबाउट इट, ती म्हणजे जेव्हा आपण रायमिंग वर्ड शोधत असतो तर रायमिंग वर्ड्स दोन पद्धतीने येत असतात। एक पहिली गोष्ट म्हणजे ज्या शब्दांच्या स्पेलिंगचा पॅटर्न सारखा असतो असे रायमिंग वर्ड्स,
किंवा उच्चार सारखा असतो, स्पेलिंग डिफरंट असतात, अशा पद्धतीचे वर्ड्स. तर या ठिकाणी क्वेश्चन पेपर सेट करत असताना या दोन्ही गोष्टींचा विचार करून त्यातलं एक एक्झाम्पल तुमच्या सगळ्यांच्या समोर इथं देण्यात आलेलं आहे. इथं तुम्ही पाहू शकता की जिथं सँड या वर्डचा आपण शब्द रायमिंग वर्ड शोधलेला आहे हँड, तर या दोघांचा स्पेलिंग पॅटर्न सारखा आहे. SAND सँड उच्चार सँड होतो, HAND हँड उच्चार हँड होतो आणि स्पेलिंगचा पॅटर्न AND कॉमननं चालतो. त्याच्यानंतरचं पुढचं दुसरं एक्झाम्पल आपण जे पाहिलेलं आहे फोम आणि होम, या ठिकाणी मात्र स्पेलिंग्स वेगवेगळे आहेत, उच्चाराचा पॅटर्न सारखा आहे. इथं आपण पाहू शकतो FOAM फोम आणि HOM होम. तर या ठिकाणी OAM आलेला आहे फोममध्ये, FOAM आणि HOME म्हणजे या ठिकाणी दोन डिफरंट पॅटर्न असलेले स्पेलिंग पॅटर्न असलेले वर्ड आहेत. बट एक गोष्ट इथं लक्षात घेण्यासारखी आहे आणि ती म्हणजे या दोन्हींचा उच्चार मात्र सारखा होतो. तर या ठिकाणी आता आपण पाहिलेला पहिला प्रश्न संपतो. आता जाऊया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. तर पुढचा प्रश्न आता पेज नंबर 2वर तुम्हाला पाहायला मिळेल. या ठिकाणी मी थोडा कॅमेरा सेट करतो त्याच्या अकॉर्डिंग. इथे तुम्ही पाहू शकत असाल. तर क्वेश्चन नंबर 2 इथे तुम्हाला दिसेल मॅच द पेअर्स, जोड्या लावा किंवा जोड्या जुळवा. आता आपण पाहतोय मॅच द पेअर्सचा क्वेश्चन. तर तो प्रश्न आता नेमका काय कशाशी संबंधित आहे, तर त्या जोड्या कशाच्या आहेत हे तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल. आपण एक पोएम शिकलो होतो मागे, त्याच्यामध्ये आपण पाहत होतो की हाऊ दे स्पीक. हाऊ दे स्पीक म्हणजे प्राणी कसे बोलतात, त्यांच्या ध्वनीला किंवा ते जे आवाज काढत असतात त्या आवाजाला कुठले शब्द आहेत याचा अभ्यास करण्यासाठी एक सुंदरशी कविता आपल्या पुस्तकामध्ये होती. तर त्या कवितेला अनुसरून या ठिकाणी तुम्हाला जोड्या लावा किंवा जोड्या जुळवा मॅच द पेअर्स हा क्वेश्चन देण्यात आलेला आहे. त्यातलं पहिलं एक्झाम्पल आहे कॅट. आता कॅट म्हणजे मांजर. मांजरीचा आवाज कसा असतो, तर मांजर गुरगुरतं, मग तिच्या गुरगुरण्याच्या आवाजाला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो कॅट्स पर. या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन सी दिसेल पर. आणि तुम्हाला या ठिकाणी ऑप्शन सीचा उल्लेख करायचा नव्हता. बऱ्याचशा मुलांनी पेपर सोडवत असताना मी तपासताना लक्षात घेतलेली एक गोष्ट अशी आहे की बऱ्याचशा मुलांनी उत्तरं लिहित असताना त्या ऑप्शनचा सी एवढंच लिहिलेलं आहे. तुम्हाला C, B, D अशी लिहायसाठी ती जागा दिलेली नाही आहे. त्या ठिकाणी उत्तरासाठी देण्यात आलेला शब्द जशाच तसा तुम्हाला तिथं लिहायचा आहे, शब्द लिहायचा आहे, ऑप्शन लिहायचा नव्हता. तरी पण यावेळेला आम्ही तुम्हाला एक्सक्यूज केलं, कारण मागच्या कोरोना काळामध्ये मुलांची लिहिण्याची सवय तुटलेली आहे. त्यांना काही गोष्टींचं ज्ञान रेग्युलर शाळेत असले असते तर कदाचित त्या गोष्टीचं असलं असतं, म्हणून ही गोष्ट एक्सक्यूज केली एवढी वेळ. पण याच्यानंतर जेव्हा केव्हा मॅच द पेअर्सचा क्वेश्चन येईल, एक गोष्ट पक्की लक्षात ठेवायची की तिथं तुम्हाला ऑप्शन A, ऑप्शन B, ऑप्शन C, ऑप्शन D असं काही लिहायचं नाही. तिथं त्या ऑप्शनसाठी आलेला शब्दच लिहायचा आहे. ही एक गोष्ट क्लिअर करून घ्या. आता या ठिकाणी पहिलं आहे कॅट स्पर, लॉयन्स रोअर. सिंहाच्या आवाजाला आपण सिंह गर्जना असं म्हणतो. तुम्हाला या ठिकाणी सिंहाचा जो आवाज असेल तर तो तुम्हाला माहिती आहे की तो कुठला असतो, लॉयन हे रोअर करत असतात, म्हणून त्या ठिकाणचं उत्तर असेल लॉयन्स रोअर. त्यानंतर काऊज आहे. तर काऊच्या आवाजाच्या बाबतीत बऱ्याच मुलांनी स्पेलिंगवरून लक्षात घेतलं आहे की त्यांना वाटलं असेल की स्पेलिंग सीनं सुरू होतं तर मग काऊच्या आवाजाला पण कू म्हणत असतील, पण पिजन्स कू हे त्याचं आन्सर आहे. पण काऊजचा आवाज काऊज मू असा होतो. तर काऊज मू त्या ठिकाणी अपेक्षित उत्तर आहे काऊज मू. एवढं सगळं तुमच्या आता लक्षात आल्याच्या नंतर पुढचा क्वेश्चन आता आपण पाहणार आहोत आणि तो आहे क्वेश्चन नंबर 2B म्हणजे सेकंड बी. तर सेकंड बी क्वेश्चन काय आहे, तर तो प्रश्न आहे राईट वन मेनी म्हणजे सिंग्युलर टू प्लुरल आणि प्लुरल टू सिंग्युलर या बोथ फॉर्ममध्ये हा क्वेश्चन तुम्हाला देण्यात आला इथे. आणि इथं तुम्हाला या क्वेश्चनसाठी मार्क्स आहेत 2 मार्कांसाठी 4 एक्झाम्पल आहेत, म्हणजे प्रत्येकाला हाफ मार्क्स आहे, हाफ इच असं त्याचं डिस्ट्रीब्युशन आहे. फर्स्ट एक्झाम्पल आहे वन कॅट. तर त्याचं मेनी काय करायचं, इथं वरती तुम्हाला एक्झाम्पलमध्ये दाखवलेले वन लॉयन, मेनी लॉयन्स. आता पुढं दिलेलं आहे मेनी लॉयन्स, वन लॉयन. दॅट मीन्स जेव्हा तुम्हाला वनच्या फॉर्ममध्ये नाऊन दिलेलं असेल तर त्याचं मेनी करत असताना त्याचं अनेक वचन करायचं आहे, आणि मेनीच्या फॉर्ममध्ये जर कॉमन नाऊन दिलेलं असेल तर त्याचं आपल्याला त्या ठिकाणी सिंग्युलर नाऊन करायचं आहे. इथलं पहिलं एक्झाम्पल आहे वन कॅट. तर मग त्याचं आपल्याला प्लुरल करायचं आहे, हे स्वाभाविक आहे. मग त्याचं उत्तर आहे मेनी कॅट्स. हिअर यू कॅन सी द आन्सर मेनी कॅट्स. वन कॅट, मेनी कॅट्स. त्याच्यानंतर पुढं देण्यात आलेलं आहे वन डॉग. तर त्याचा आन्सर आहे मेनी डॉग्स. इथं तुम्ही पाहू शकता वन डॉग, मेनी डॉग्स. आता या ठिकाणी वन मेनी केलं आपण, पण मेनी दिलेले असतील तर आपल्याला त्याचं वन करायचं आहे, याचाच अर्थ आपल्याला प्लुरल टू सिंग्युलर करायचं आहे. तर त्याचे एक्झाम्पल्स आता आपण पाहूया, ते इथं समोरच देण्यात आलेले आहेत. मेनी बॉयज. तर तुम्हाला त्या ठिकाणी करायचं आहे वन बॉय. आणि पुढं देण्यात आलेलं आहे मेनी गर्ल्स. तर त्याचं होईल वन गर्ल. हे त्याचे करेक्ट आन्सर्स असतील. अशा पद्धतीनं जेव्हा तुमचे 4 उत्तरं बरोबर येतील तर तेव्हा तुम्हाला पैकीचे पैकी म्हणजे तिथले 2 गुण मिळतील. 2 गुण मिळायला काहीच हरकत नाही. त्यानंतरचा थर्ड क्वेश्चन तुमच्यासमोर आहे, तो आहे की रीड द वर्ड ऑन द वेस अँड राईट रिलेटेड वर्ड्स इन फ्लावर्स.
आता इथं तुम्हाला एक चित्र देण्यात आलेलं आहे, ज्याला आपण वास किंवा वेस म्हणतो. ते आहे एका फुलदाणीचं चित्र आणि त्याच्यावरती फॅमिली असा वर्ड लिहिलेला आहे आणि ती फ्लॉवर्स जे दाखवलेले आहेत त्या फ्लॉवर्समध्ये तुम्हाला किंवा त्या फ्लॉवर्सवर ॲरो करून दाखवलेले आहे. त्याच्या बाजूला दिलेल्या स्पेसमध्ये त्याच्याशी रिलेटेड म्हणजे संबंधित शब्द लिहायचे होते. इथं तुम्हाला फॅमिलीशी रिलेटेड शब्द लिहित असताना एक गोष्ट लक्षात आली असेल की फॅमिलीमध्ये मेंबर्स असतात आपल्या आणि ते फॅमिली मेंबर्स जे असतात त्यांच्या प्रत्येकाच्या नात्याला एक नाव आहे. आपल्याला इंग्लिशमध्ये ते नाव तिथं मेन्शन करायचं होतं. तुम्हाला या ठिकाणी मी लिहून दाखवलेलं एक्झाम्पल तुमच्यासमोर आता इथे दिसत असेल तर त्याला मी तुम्हाला ॲरो करून दाखवतो. इथं फादर लिहिलेलं आहे, इकडे मदर आहे, इथं तुम्हाला ब्रदर, इथे सिस्टर, त्याच्यानंतर इकडं ग्रँड मदर और ग्रँडफादर तुम्ही कुठलंही लिहू शकता. याच्या व्यतिरिक्त अंकल आहे, आंटी आहे, इतर जी नाती असतात आपल्या फॅमिलीमधली त्या सगळ्यांचा उल्लेख तुम्ही तिथे करू शकता. इथं महत्त्वाची एकच गोष्ट आहे ती म्हणजे तुम्हाला रिलेशन्स लिहायचेत ॲज वेल ॲज त्यांचे स्पेलिंग्स करेक्ट असले पाहिजे. या दोन गोष्टींना या प्रश्नामध्ये महत्त्व आहे. हा प्रश्न एकूण 5 मार्कांसाठी दिलेला आहे मित्रांनो. लक्षात घ्या, महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा 5 मार्कासाठीचा प्रश्न आहे. तुम्ही लिहिलेल्या 5 करेक्ट शब्दांना प्रत्येकी 1 गुण आहे, म्हणून हा प्रश्न या ठिकाणी महत्त्वाचा ठरतो. तर हा प्रश्न होप करतो की तुम्हाला समजलाच असेल. आता पाहूया आपण त्याच्या पुढच्या पेजवरती जाऊन पुढचे क्वेश्चन्स कुठले आहेत. आता पुढचे म्हणजे याच्या पुढे आलेले प्रश्न आहेत. क्वेश्चन नंबर 4 तुम्ही इथे स्क्रीनवर पाहू शकता. प्रश्न चौथा तुम्हाला दिसेल की मेक मिनिंगफुल सेंटेन्सेस फ्रॉम फॉलोइंग डायग्राम. खाली एक डायग्राम दिलेला आहे. डायग्राम म्हणजे तुम्हाला माहिती आहे एक तक्ता दिला आहे, त्या तक्त्यावर आधारित तुम्हाला वाक्य करायचे आहेत. ॲक्च्युली हा तक्ता तुमच्या टेक्स्टबुकमध्ये प्रॅक्टिससाठी तुम्हाला ॲज इट इज देण्यात आलेला आहे. आपण शिक्षकांनी वर्गामधून तुम्हाला शिकवून त्याची प्रॅक्टिस देखील या अगोदर शिकवताना घेतलेली आहे. तुम्ही सगळ्यांनी याच्यावरचे वाक्य बनवलेत. इथं काही महत्त्वाच्या गोष्टींवरती फोकस करणार आहे मी, काही गोष्टी महत्त्वाच्या सांगणार आहे त्याच्याशी संबंधित, त्या मी तुम्हाला इथे सांगतो. एक्झाम्पल म्हणून इथं दिलेलं आहे तुम्हाला आय ऑलवेज ईट व्हेजिटेबल्स. इथं तुम्ही पाहू शकता तुम्हाला सेंटरमध्ये ज्या ठिकाणी मी ॲरो दाखवलेला आहे तिथं तुम्हाला दिसेल आय, ही, शी आणि यू असे 4 कर्ते देण्यात आलेले आहे. त्यांना सब्जेक्ट्स म्हणतो आपण. यांनी वाक्य सुरू झालं पाहिजे. एक लक्षात घ्या, महत्त्वाची गोष्ट आहे सेंटरपासून सुरुवात करत जायचं होतं आपल्याला. मी तुम्हाला याच्यावरती शिकवत असताना पण सांगण्यात आलेलं होतं, मी सांगितलेलं होतं वारंवार की आय किंवा ही किंवा शी किंवा यू यांच्यापैकी आपल्याला एक कर्ता घ्यायचा आहे आणि तिथून वाक्याची सुरुवात करायची आहे. आता ही वाक्याची सुरुवात झाल्याच्या नंतर त्याच्या पुढच्या भागात आपल्याला काय करायचं आहे तर तिथे तुम्हाला इथं दाखवलेला एक आहे ऑलवेज आणि दुसरा एका ठिकाणी दाखवलेला शब्द आहे नेव्हर. आता ऑलवेज किंवा नेव्हर या दोनपैकी एक चूज करायचं आहे, फक्त एक ऑप्शन घ्यायचं आहे. समजा तुम्ही करता म्हणून आय निवडला तर आय ऑलवेज घ्या किंवा आय नेव्हर घ्या. ऑलवेज म्हणजे अशा गोष्टी ज्या आपण नेहमी करतो आणि नेव्हर म्हणजे अशा गोष्टी की ज्या आपण कधीही करणार नाही. आता ह्याचे ऑप्शन्स ह्या गोष्टीसाठीचे पुढचे कुठं दाखवलेले आहेत तर ते तुम्ही इथं पाहू शकता. इथे तुम्हाला दिसतील ईट व्हेजिटेबल्स, टेल द ट्रूथ, त्याच्यानंतर वेस्ट वॉटर, त्याच्यानंतर इकडं आहे टीज ॲनिमल्स, या बाजूलाच दिसेल तुम्हाला टेल लाईज, त्याच्यानंतर दिसेल वेस्ट फूड. यासारखे अनेक ऑप्शन्स तुम्हाला इथं पाहायला मिळतात. हे सगळे जेव्हा तुम्ही बघितले असतील ऑप्शन्स तर तुम्हाला लक्षात आलं असेल की याच्या आधारावर आपल्याला काही अर्थपूर्ण वाक्य. तर मित्रांनो आपण पाहत होतो की या ठिकाणी तुम्हाला जो हा तक्ता दिसतो, ज्या तक्त्यावर आधारित आता आपण बोलत होतो, तर मी आता सांगितलं की ज्या गोष्टी आपण नेहमी करतो म्हणून सांगायच्या आहेत त्यासाठी आपण ऑलवेजचा यूज करायचा आहे आणि ज्या गोष्टी आपण कधीच करत नाही त्याच्यासाठी आपण नेव्हरचा वापर करायचा. हे सगळं करत असताना इथं एक महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे आणि ती म्हणजे आपण जेव्हा हे वाक्य करत असतो तिथं कर्त्याप्रमाणे काही बदल होतात, क्रियापदामध्ये काही चेंजेस करावे लागतात. हा भाग तुम्हाला वर्गातून शिकवत असताना क्लिअरली सांगितलेला होता. त्याच्या अकॉर्डिंग तुम्हाला काही चेंजेस करायचे तर त्याच्यावर सोपा उपाय काही मुलांनी काय केलं की करता न बदलता या ठिकाणी आय हा करता घेऊन 5 वाक्य बनवलेले आहेत आणि आउट ऑफ मार्क्ससुद्धा मिळवलेले आहेत. पण जर काही बदल तुम्हाला करायची वेळ आली किंवा तुम्हाला असं वाटलं की मला हा करता नको त्याच्याऐवजी दुसरा करता बदलायचा, आयच्याऐवजी मला ही घ्यायचं असेल, आयच्याऐवजी मला शी घ्यायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला व्याकरणाच्या नियमाप्रमाणे पुढं येणाऱ्या मुख्य क्रियापदाला आपल्याला येस किंवा येस प्रत्यय लावा लागतो. कारण नियमच आहे हे करते ही असेल, सी असेल किंवा इट असेल यांच्यापैकी जर एखादा आला असेल, या ठिकाणी तसे 2 करते दिलेत, एक ही आलेला आहे आणि दुसरा शी आलेला आहे. यांच्यासमोर जेव्हा आपण ऑलवेज किंवा नेव्हरचा यूज करतो तर त्याच्या पुढे येणारं मुख्य क्रियापद जे असतं, मुख्य क्रियापद म्हणजे ज्याच्यातून क्रिया कळते वाक्यातली. आता इथं असलेलं ईट असेल, टेल असेल, त्याच्यानंतर वेस्ट असेल, टीज असेल, टेल असेल, त्याच्यानंतर वेस्ट, परत दोन्ही बाजूला वेस्ट आणि टेल हे डबल आलेले आहेत तर त्यांच्यासमोर आपल्याला येस किंवा येस लावावं लागतं जर वाक्याचा करता आपण ही निवडला तर किंवा शी निवडला तर. याशिवाय इथं दिलेला आय असेल किंवा यू असेल तर तसा घेतल्याच्या नंतर मात्र तिथं कोणताही त्या मुख्य क्रियापदात बदल करण्याची गरज नाही. तिथं आलेलं क्रियापद हे जसं तसं ठेवलं तरी आपलं वाक्य बरोबर येतं. आता आपण पाहूया वेगवेगळ्या प्रकारचे वाक्य इथं मुद्दामच मी उदाहरण म्हणून दिलेले आहेत ते कोणते आहेत. बघा इकडे आता या ठिकाणी तुमच्या सगळ्यांच्या समोर इथं पहिलं वाक्य तुम्ही पाहू शकत असाल ॲरोनं, तर ते आहे की आय ऑलवेज टेल द ट्रूथ. मी नेहमी सत्य बोलतो, मी नेहमी खरे बोलतो. त्याच्यानंतर पुढचं वाक्य आता इथं मी घेतलेलं आहे ही हा करता घेऊन ही ऑलवेज ईट्स व्हेजिटेबल्स. आता इथे एक बदल झाला आहे, ही ऑलवेज ईट्स, तिथं ईट देण्यात आलेलं आहे. इथं जर तुम्ही पाहिलं तर तुमच्या असं लक्षात येईल, मी तुम्हाला त्या ठिकाणी एक आकार घेऊन दाखवतो.
तर इथं चौकोनात तुम्हाला दिसेल की इथं ईट आहे, ईट व्हेजिटेबल्स. तर इथं ईटनं दाखवलेली ॲक्शन आपण इथं ईट्स का म्हटलं, कारण वाक्याचा कर्ता आता सांगितल्याप्रमाणे तृतीय पुरुषी एकवचनी आहे, म्हणून आपण त्या ठिकाणी बदल केलेला आहे. त्याला आपण घेतलेला आहे ईट्स, येस लावलं त्या ठिकाणी, आणि येस लावल्यानंतर त्याच्यामध्ये काही बदल झालेले आता तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलेत. आता याच्या पुढं आपण नंतरचं एक्झाम्पल पाहूया की शी नेव्हर टीज ॲनिमल्स, ती प्राण्यांना अजिबात चिडवत नाही. त्याच्यानंतर त्याच्या पुढचं एक्झाम्पल आहे की यू ऑलवेज ईट व्हेजिटेबल्स, तुम्ही नेहमीच पालेभाज्या खाता किंवा भाजीपाला खाता. हे बोलत असताना इथं करता यू आलेला आहे, म्हणजे या ठिकाणी आलेला ईट जो आहे त्याला यस ईएस लागलेलं नाही. इथं तुम्ही पाहू शकता इथं ईटला यस ईएस लागलेलं तुम्हाला दिसणार नाही. त्याच्या खाली असणारं वाक्य, आता इथं ॲरो खूप झाले तर आपण त्या ॲरो कमी करून टाकू स्क्रीनवरून, म्हणजे तुम्हाला चांगल्यापैकी दिसायला सोपं जाईल. आता आपण येऊया पाचव्या एक्झाम्पलवर की यू नेव्हर वेस्ट वॉटर, तू कधीही पाणी वाया घालत नाहीस. आता या वाक्याचा करता जर यूच्या ऐवजी ही घेतला असता तर कसं झालं असतं, ही नेव्हर वेस्ट्स वॉटर, वेस्ट्स एस लावावं लागलं असतं. शी करता घेतला असता तर त्या वेस्टला एस लावावं लागलं असतं, परंतु या ठिकाणी आपण करता घेतलेला आहे यू. या यूच्या ऐवजी आय हा करता जरी घेतला असता तरी पण इथं आपल्याला यस किंवा यस लावण्याची गरज नव्हती, कारण आय हा प्रथम पुरुषी एकवचनी करता आहे, म्हणून त्याच्या पुढं कधीही यस किंवा यस मुख्य क्रियापदाला लागत नाही. यू हा द्वितीय पुरुषी एकवचनी करता आहे किंवा द्वितीय पुरुषी अनेकवचनी म्हणून सुद्धा परत यूचाच वापर केला जातो. त्या परिस्थितीत यू जर आला असेल तर मुख्य क्रियापदाला यस यस लावण्याची गरज नसते. म्हणून इथं जेव्हा आपण यू हा करता घेतलेला आहे तर तिथं वेस्टच्या समोर यस किंवा यस लावलेलं नाही. आता तिसऱ्या ठिकाणी परत तुम्ही पाहू शकता वेस्ट हेच क्रियापद आहे, परंतु आता या ठिकाणी आपण करता बदलला. करता कुठला घेतलेला आहे तर आता इथं करता आहे ही, इथं तुम्हाला दिसत असेल ही हा करता घेतल्यामुळं काय झालं, ही नेव्हर वेस्ट्स. आता ते दोन वाक्य तुम्हाला समोर दिसतात. या दोन वाक्यांना मुद्दाम मी तुम्हाला वेगळ्या आकारामध्ये दाखवतो, तर तो आकार आपण इथून घेतोय सर्कल. आता इथं तुम्हाला दिसेल की तुम्हाला पाहायला मिळेल इथं वेस्टचे जे दोन प्रकार दिसतात तुम्हाला लक्षात घ्या. वरती वेस्ट दिलेला आहे आणि खाली पण वेस्ट दिलेला आहे, पण वरच्या वेस्टचा करता कुठला आहे त्या वेस्टसोबत आलेला तर तो दिसेल तुम्हाला या ठिकाणी यू. आणि ह्या यू या करत्यामुळं काय झालेलं आहे, त्या ठिकाणी यू आल्यामुळं त्या मुख्य क्रियापदाला यस किंवा यस लागलेलं नाही आणि त्याच्या खाली करता ही घेतलेला असल्यामुळे त्या ठिकाणी मात्र आपण तिथं मुख्य क्रियापदाला यस किंवा ईएस प्रत्यय लावत असतो. हा नियम आहे. हा नियम छोटा वाटत असला तरी अत्यंत महत्त्वाचा आहे. आपण नेहमी ऑब्झर्व केले पाहिजे करते कुठले आहेत दिलेल्या वाक्याचे आणि त्या कर्त्याच्या अकॉर्डिंग आपल्याला नेमके कोणते बदल करायचे असतात. इथून आता आपण हा भाग काढून टाकू, याला आपण इरेज करू. आता येऊया पुढच्या प्रश्नावर. पुढचा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 5. हा प्रश्न खूप महत्त्वाचा होता, थोडासा वेगळ्या प्रकारचा होता आणि वेगवेगळ्या पद्धतीचं ग्रामर एकाच क्वेश्चनमध्ये कव्हर करणारा हा प्रश्न होता. हा प्रश्न तुमच्या सगळ्यांच्या समोर आता इथे येतोय, प्रश्न क्रमांक 5. तो तुम्ही इथे पाहू शकता. त्यात तुम्हाला काय सांगितलेलं आहे ते पण आपण बोलूया आता त्याच्यावरती. इथं डू ॲज डायरेक्टेड म्हणून क्वेश्चन दिसेल. सूचनेप्रमाणे करा. पहा इथं मी त्याला सर्कलमध्ये घेतलेले, सूचनेप्रमाणे करा. हा प्रश्न पुढच्या एकूण 5 बीट्सला लागू आहे, म्हणजे ए बी सी डी आणि ई हे उपप्रश्न सगळे या सूचनेप्रमाणे करण्यासाठीच असणार आहेत. एची जी सूचना असेल ती एमध्ये दिलेल्या उदाहरणांसाठी लागू असेल, बीमध्ये दिलेली सूचना ही बीसाठी लागू असेल, त्याच्यानंतर सीसाठीची सूचना ही सी ह्या एक्झाम्पलसाठी लागू असेल, त्याच्यानंतर आपण पाहू शकतो डीची सूचना डीसाठी आणि ईची सूचना ईसाठी. अशा पद्धतीच्या सगळ्या सूचना आहेत त्या आपल्याला सगळ्यांना फॉलो करण्यासाठी देण्यात आलेल्या आहेत. तर त्यातली आता सगळ्यात पहिली पाहूया आपण. एसाठीची सूचना कुठली आहे ती सूचना आता मी या ठिकाणी तुम्हाला दाखवतो. ती आहे की राईट ऑपोजिट्स ऑफ, म्हणजे खाली देण्यात आलेल्या शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा. तुम्हाला मराठीमधून सुद्धा ब्रॅकेटमध्ये ही सूचना मुद्दाम दिलेली आहे. ज्यांना ही सूचना कळणार नाही इंग्लिशमधून वाचून त्यांच्यासाठी मराठीतून सूचना उपलब्ध आहे आणि तुम्हाला चिन्ह पण दिलेले त्या शब्दाच्या पुढे फुलीचं, म्हणजे तुम्हाला दिलेल्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द तुम्हाला तिथे लिहायचा आहे. आता हा शब्द कोणता लिहिणार आहेत तुम्ही तर तिथं पाहूया सगळ्यात पहिलं उदाहरण. आता आपण येऊया पहिल्या उदाहरणावर. ते आहे स्लोली, SLOWLY, स्लोली म्हणजे हळुवारपणे. आता इथं मी तुम्हाला मॉडेल आन्सरमध्ये दाखवण्यात आलेलं जो आहे तर त्याला मी या ठिकाणी ॲरो दाखवेल एक वेगळ्या कलरचा. तर तिथं आपण घेतलं आहे फास्ट, स्लोली फास्ट हा त्याचा ऑपोजिट होईल. पण त्याला अजून जर एक पर्याय द्यायचा झाला तर तिथं वेगळा शब्द आहे, दुसरं उत्तर पण त्याचं लिहू शकता तुम्ही क्विकली. क्विकली हे उत्तरसुद्धा ॲक्सेप्टेबल आहे, ते सुद्धा गृहीत धरण्यासारखं आहे. आता त्याच्यानंतरचं पुढचं आहे नंबर 2, ज्याला आपण लिटल हा शब्द दिलेला आहे. लिटल शब्दाचा ऑपोजिट वर्ड होतो बिग किंवा ह्यूज पण घेता येतो. बिग असेल किंवा HUGE ह्यूज असेल, हे दोन्ही त्याच्यासाठी ऑपोजिट वर्ड म्हणून चालतात. त्याच्यानंतर आपण तिसरा शब्द पाहूया. तो तिसरा शब्द आहे अप आणि अपसाठीचं उत्तर आहे त्याचं ऑपोजिट डाऊन. त्यानंतर त्याच्या पुढे आपण पाहूया न्यू, न्यूसाठी ओल्ड हे त्याचं उत्तर असणार आहे. अशा पद्धतीने या ठिकाणचे 4 विरुद्धार्थी शब्द आपण सगळ्यांनी पाहिलेले आहेत. त्यातलं पहिलं आता परत एकदा रिपीट करून सांगतो तुम्हाला की आपण पाहिलेल्यापैकी पहिला शब्द आहे स्लोली, स्लोलीचं उत्तर फास्ट. नंबर 2 लिटल, लिटलचं ऑपोजिट आहे बिग. अपचं ऑपोजिट आहे डाऊन आणि नंबर 4 न्यू, न्यूचं ऑपोजिट आहे ओल्ड. तर ठीक आहे, याच्यानंतर आता आपण येऊया क्वेश्चन नंबर बी वरती, म्हणजेच क्वेश्चन नंबर 5B, 5वा बी हा उपप्रश्न आता आपण पाहणार आहोत. तर 5वा ब प्रश्न आहे की राईट मिनिंग्स ऑफ. आता खाली दिलेल्या शब्दांचे अर्थ मराठीत लिहायचे आहेत.
मराठीमध्ये लिहिणं अपेक्षित आहे आणि सोपे सोपे शब्द देण्यात आले होते तिथे. तर त्यातला पहिला होता SUN सन, सन मीन्स सूर्य. त्याच्यापुढे नंबर 2 मून, मून मीन्स चंद्र. त्याच्यानंतर नंबर 3 अर्थ, अर्थ म्हणजे पृथ्वी. आणि नंबर 4 आहे वॉटर, वॉटर मीन्स पाणी. या ठिकाणी तुम्हाला हे चारही शब्द इथे तुम्हाला पाहायला उपलब्ध आहेत, जे की तुम्ही इथून सहज पाहू शकता. या सगळ्यांची उत्तरं तुमच्या सगळ्यांच्या समोर आहेत. हे या सर्कलमध्ये तुम्ही पाहू शकता. सर्कल थोडंसं व्यवस्थित करण्यासाठी आपण काय करूया, ह्याला आपण अंडू करू, म्हणजे हे काढून टाकू. आणि त्याऐवजी आता हे पहा इकडे, इथे तुम्ही या ओव्हल शेपमध्ये पाहू शकता. हे सगळे आन्सर्स तुम्हाला इथे दिसतील. आता त्याच्यानंतर पुढचा आपल्याला पाहायचा जो प्रश्न आहे तो आहे क्वेश्चन 5C, डू ॲज डायरेक्टेड. दिलेल्या सूचनेमधली तिसरी सूचना, ज्याला आपण या ठिकाणी C म्हणून मेन्शन केलेला आहे. तर तो C भाग काय आहे ते आता आपल्याला पाहायचं आहे. तर इथे आपण पाहू शकतो C क्वेश्चन आहे की राईट रायमिंग वर्ड्स फॉर. राईट रायमिंग वर्ड्स फॉर म्हणजे दिलेल्या शब्दांचे तुम्हाला यमक जुळणारे शब्द त्या ठिकाणी लिहायचे. तर त्यातला पहिला क्वेश्चन आता आपण पाहूया. त्यातला पहिला शब्द आपण पाहूया. जो शब्द आपल्याला दिलेला आहे त्याचं यमक शोधायचं आहे आपल्याला. तर तो शब्द आहे मॅन, MAN, मॅन. मॅनचं आता यमक म्हणजे काय, तर ज्या शब्दांचे उच्चार सारखे होतात असे शब्द. आता इथं आपल्याला बंधन नाही. पूर्वी एक क्वेश्चन आपण पाहिला होता की आपल्याला त्या कवितेतून रायमिंग वर्ड शोधायचे होते. इथं आपल्याला स्वातंत्र्य आहे. आपल्याला मॅन या शब्दाचं यमक जुळणारा कुठलाही एक शब्द लिहायचा आहे आणि तो शब्द बाहेरचा असला तरी चालेल. इथं पहिला शब्द मी घेतलेला आहे, उदाहरणामध्ये तुम्हाला दिसत असेल, तर तो आहे कॅन आणि दुसरा आहे पॅन. मी मुद्दाम 2-2 उदाहरणं दिलीत. तुम्ही एकच उदाहरण बरोबर जरी लिहिलं परीक्षेमध्ये तरी तुम्हाला त्यासाठी असणाऱ्या 2 गुणांपैकी अर्धा गुण, एका उदाहरणासाठीचा अर्धा गुण तिथे तुम्हाला निश्चित मिळून जाईल. त्याच्यानंतरचं दुसरं उदाहरण आहे सन, SUN सन. तर त्याच्यासाठीचे आपण 2 शब्द निवडलेले आहेत, रायमिंग वर्ड्स फन आणि गन. अशापैकी तुम्ही अजून कुठलाही एखादा जर तुम्हाला बन आठवला तर बन पण लिहू शकता. पण हे सगळे शब्द मिनिंगफुल असले पाहिजे, ही गोष्ट लक्षात घ्या. ह्या शब्दांचा उच्चार सारखा आहे म्हणजे कुठले पण आपण उगाच घेतलं काहीतरी कन घेतलं तर ते काही तो शब्द काही मिनिंगफुल शब्द होत नाही. म्हणून त्या ठिकाणचं ते उत्तर तुमचं चुकू शकतं. आपल्याला असे शब्द निवडायचे की ज्याचा उच्चार सारखा आहे आणि तो शब्द अर्थपूर्ण आहे. या 2 गोष्टींना या ठिकाणी या प्रश्नामध्ये महत्त्व आहे. त्याच्यानंतर आता आपण पाहूया त्याच्या खाली देण्यात आलेले इतर उदाहरणं. तर त्या उदाहरणांमध्ये खालच्या राहिलेल्या 2 शब्दांचे पण आपल्याला बघायचे आहे, त्यांचे रायमिंग वर्ड्स कोणते आहेत. पुढे दिलेला शब्द आहे SOON, सून. सून म्हणजे लवकरच. तर त्याच्यासाठी मून आणि स्पून असे 2 उदाहरणं इथं घेण्यात आलेले आहेत, ते तुम्ही पाहू शकता. मून म्हणजे चंद्र आणि स्पून म्हणजे चमचा. या दोन्ही शब्दांचा एंड हा OON होतो, उच्चार सारखा होतो. मून, स्पून, मून, सून, मून. तर हे सगळे एकमेकांचे रायमिंग वर्ड्स आहेत. त्याच्यानंतरचं चौथं उदाहरण आहे कट. कट हा शब्द आपल्याला या ठिकाणी दिसतो. तर त्या कट या शब्दाचे रायमिंग वर्ड्स आहेत बट आणि नट. हे 2 उदाहरणं मी तिथं घेतलेत. तुम्हाला एखादा आणखी तिसरा आठवला तर तोही तुम्ही तिथं लिहू शकता. फक्त अट एकच आहे, ती आत्ताच सांगितलेली, ती म्हणजे तो शब्द मिनिंगफुल असला पाहिजे, तो अर्थपूर्ण असला पाहिजे. या ठिकाणी आता आपल्या या प्रश्नासोबतच आपला इथपर्यंतचा भाग होतो. आता त्याच्या पुढचा भाग आता आपल्याला पाहायचा आहे. पुढचा D क्वेश्चन किंवा D ही सूचना पाहायची आहे. ती काय आहे, तर D ही सूचना आहे की राईट द मिसिंग लेटर. आता आपल्याला इथं काय करायला सांगितलेलं आहे की दिलेले अक्षर जे आहेत त्या अक्षरांमध्ये एक शब्द, एकच शब्द नाही सॉरी, तिथे एक अक्षर आपल्याला ठेवायचं आहे किंवा एक अक्षर त्या ठिकाणी भरायचं आहे आणि तो शब्द मिनिंगफुल बनवायचा. एक लक्षात ठेवा, इथं दिलेलं आहे FL आणि त्याच्या पुढं रिकामी जागा आहे WER. आता हे वाचल्याबरोबर तुमच्या चटकन लक्षात येतं की तिथं फ्लॉवर हा शब्द बनतो आणि मिसिंग लेटर आहे O. त्याच्या पुढचं आहे TE. आता इथं R घेतलं की ट्री शब्द बनतो, आपल्याला माहिती आहे, म्हणून त्या ठिकाणचं उत्तर आहे TREE, ट्री. त्याच्या पुढे आपण पाहिलेले HAD. तर HAND, हँड हा शब्दसुद्धा तुम्ही बनवू शकता. एखाद्याला वाटलं मला Nच्या ऐवजी R घ्यायचं, तिथे HARD हार्ड हा शब्द बनवायचा असेल तर दॅट इज ऑल्सो करेक्ट आन्सर, ते सुद्धा बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर चौथा शब्द इथे दिलेला आहे LG. तर इथं आपण LEG लेग हा शब्द घेऊ शकतो, तो मिनिंगफुल वर्ड आहे. लेग म्हणजे पाय. जर एखाद्याला वाटलं की मला लॉग हा शब्द घ्यायचा आहे तर LOG लॉग हा सुद्धा मिनिंगफुल वर्ड आहे. तर अशा पद्धतीनं तुम्हाला इथं एक अक्षर तिथं लिहायचं आहे आणि शब्द पूर्ण करायचा आहे. तो शब्द अर्थपूर्ण बनला पाहिजे, एवढीच त्या ठिकाणची डिमांड आहे किंवा तिथली अट आहे. त्याच्यानंतरचा आपण पुढचा उपप्रश्न पाहूया, तो आहे ई क्वेश्चन आहे की राईट अल्फाबेटिकल ऑर्डर ऑफ. आता इथं खाली देण्यात आलेले शब्द आहेत 4. या शब्दांचा वर्णानुक्रम तुम्हाला लावायचा आहे. वर्णानुक्रम याचा अर्थ ABCDE प्रमाणे जे शब्द, जे अक्षर, त्या शब्दाचे आद्याक्षर म्हणजे दिलेल्या शब्दाचं पहिलं अक्षर आपण नीट निरीक्षण करून बघायचं आहे. आणि जे अक्षर आपल्या वर्णानुक्रमाप्रमाणे बाराखडीप्रमाणे आधी येईल तो शब्द आधी, त्याच्या पुढचं अक्षर ज्या शब्दाचा असेल तर तो शब्द त्याच्यानंतर, त्याच्या पुढचं अक्षर ज्या शब्दानं स्टार्ट होत असेल तो शब्द त्याच्यानंतर, याप्रमाणे आपल्याला ते करायचं आहे. आपल्याला देण्यात आलेले जे 4 शब्द तुम्हाला इथे दिसतील तर त्या शब्दांकडे जर नीट निरीक्षण करून पाहिलं तर इथं पहिला आहे 7, दुसरा आहे पेन, तिसरा आहे रेन आणि चौथा आहे क्वीन. या 4 शब्दांपैकी आता आपल्याला पहिला कोणता आहे ते पाहायचं आहे. तर त्यासाठी आता मी तुम्हाला सांगतो, त्यातल्या पहिल्या अक्षरांचा विचार करा. पहिलं अक्षर तुम्हाला तिथं पाहायला मिळेल. पहा, एका शब्दाचं आहे S, दुसऱ्याचं P आहे, तिसऱ्याचं R आहे आणि चौथ्याचं Q आहे. आता आपल्याला पाहायचं आहे त्यापैकी P म्हणजे पेन. P हा वर्ड पहिल्यांदा येईल.
त्यामुळं का कारण पी नंतर क्यू नंतर आर आणि आर नंतर एस. इथं दिलेले चारही ऑप्शन्स तुमच्या सगळ्यांच्या समोर आहेत. पी म्हणजे पेन, क्यूनं स्टार्ट झालं क्वीन, आरनं स्टार्ट झालं रेन आणि एसनं स्टार्ट झालं 7. म्हणजे यामुळं म्हणजे अशा पद्धतीनं वर्णानुक्रमानुसार आपण या ठिकाणचे सगळे शब्द लावले तर ते बरोबर येतात. प्रत्येकाला अर्धा गुण आहे, 4ला मिळून 2 गुण आहेत. हा टोटल जो 5वा प्रश्न इथे दिसतो तुम्हाला तो 10 गुणांसाठी आहे. 5 वेगवेगळ्या सूचना आहेत, त्या सूचनांचं आपण पालन करून योग्य उत्तरं लिहिली तर इथले 10पैकी 10 गुण आपल्यापैकी प्रत्येकाला मिळू शकतात. यानंतर आता आपण येऊया याच्या पुढच्या पेजवरती, पेज नंबर 4वर जे क्वेश्चन देण्यात आले. आता ते शेवटचे 2 क्वेश्चन राहतात तिथे. क्वेश्चन नंबर 6 तुम्हाला जो की इथे दिसेल आणि क्वेश्चन नंबर 7 जो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. ॲरोच्या खुणा त्यांच्याजवळ तुम्हाला दिसतील. आता 6वा प्रश्न काय नेमका 6 क्वेश्चन काय ते आता पाहूया. कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस युझिंग फ्रेजेस फ्रॉम ब्रॅकेट. ब्रॅकेट दिलेला आहे, कंस दिलेला आहे आणि त्या कंसातील शब्दांचा वापर करून तुम्हाला खाली काही रिकाम्या जागा दिलेल्या आहेत, काही ब्लँक स्पेसेस सोडलेले आहेत वाक्यांमध्ये. तुम्हाला त्या ठिकाणी योग्य तो शब्द लिहायचा आहे. आता तुम्ही या शब्दांचं जर नीट वाचन केलं तर तुमच्या असं लक्षात येईल की इथं देण्यात आलेले शब्द हे टाईमलाईन नावाचं जे टॉपिक आपण शिकलेलो आहोत, जे चॅप्टर शिकलेलो आहोत त्यातले शब्द आहेत. तर तिथं तुम्हाला दिलेला पहिला शब्द आहे येस्टरडे म्हणजे काल, लास्ट इयर म्हणजे मागच्या वर्षी, नाऊ म्हणजे आता, आफ्टर अ फ्यू इयर्स म्हणजे काही वर्षांच्या नंतर आणि लॉंग ॲगो म्हणजे खूप वर्षा अगोदर. अशा पद्धतीचे तुम्हाला त्या ठिकाणी शब्द आणि काही शब्दांश म्हणजे ज्याला आपण फ्रेज म्हणतो असे देण्यात आलेले आहेत. शब्दही आहेत, फ्रेजेसही आहेत. फ्रेज कशाला म्हणायचं? एक शब्द असेल तर तो वर्ड झाला, पण 2 ते 3 शब्द किंवा 4 शब्द, 2 पेक्षा जास्त शब्द एकत्र आले आणि त्या ग्रुपला जर स्वतःचा अर्थ असेल, जसं की इथं आपण पाहू शकतो लॉंग ॲगो. लॉंग शब्द 2 वेळा आला, ॲगो शब्द 1 वेळा आला. लॉंग ॲगो एकत्र म्हटलं तर त्याचा अर्थ होतो फार वर्षांच्या पूर्वी. याला स्वतःचा अर्थ आहे, मग त्याला फ्रेज म्हणायचं. त्याच्यानंतर इथं दुसरी फ्रेज कुठली आहे? लास्ट इयर. लास्ट हा वर्ड आहे, इयर हा वर्ड आहे, 2 वेगळे वर्ड आहेत पण एकत्र आणलं त्याला आपण म्हणतो मागच्या वर्षी. बरोबर, लास्ट इयर म्हणजे मागच्या वर्षी. याला अर्थ आहे स्वतःचा, म्हणून त्याला आपण त्या ठिकाणी वर्ड न म्हणता फ्रेज म्हणतो, हे लक्षात घ्या. त्यानंतर आहे आफ्टर अ फ्यू इयर्स. आफ्टर अ फ्यू आणि इयर्स असे 4 वेगवेगळे शब्द एकत्र आले, त्या सगळ्यांना मिळून एक स्वतःचा अर्थ तयार झाला, त्याला आपण म्हणतो काही वर्षांच्या नंतर किंवा थोड्या वर्षाच्या नंतर. तर अशा पद्धतीचे ही फ्रेज आणि वर्ड यातला फरक पण तुम्हाला इथं मी समजावून सांगितलं. आता पहिलं उदाहरण आता आपण पाहणार आहोत ते आहे डॅश डॅश देअर लिव्ड अ किंग. इथे तुम्ही पाहू शकता डॅश डॅश देअर लिव्ड अ किंग. आता एक राजा होऊन गेला किंवा एक राजा होता. आता हा राजाचा काळ म्हणजे याचा अर्थ मागच्या वर्षी होता का, किंवा नाव म्हणजे आता आहे का, किंवा काल होता का? तर राजाचा काळ हा फार वर्षांच्या पूर्वीचा असणार आहे, म्हणून तिथलं बरोबर उत्तर असेल लॉंग ॲगो. आता अशा प्रश्नामध्ये एक स्वातंत्र्य असं पण असतं आपल्याला लिहिण्याचं की जर काही वर्ड सूट होण्यासारखे आले तर ते तिथं आपण लिहू शकतो. आता जसं की इथं तुम्ही पाहू शकता काही मुलांना अशी शंका होती, त्यांचं म्हणणं असं होतं की इथं रिकाम्या जागा दिलेल्या आहेत 6 आणि ब्रॅकेटमधले आपण वर्ड आणि फ्रेजेस मोजल्या तर त्या भरतात 5. आता इथं कन्फ्यूज होण्याची गरज नाही. इथला एखादा लागू होणारा वर्ड किंवा इथली एखादी लागू होणारी फ्रेज 2 उदाहरणांमध्ये सुद्धा वापरता येऊ शकते किंवा मोर दॅन 2 पण वापरता येते, हे लक्षात घ्या. म्हणून इथं तुम्हाला जरी दिलेले वर्ड 5 दिसत असले ब्रॅकेटमधले तरी 6 जागी सुद्धा ते वापरता येऊ शकतात. ते मी इथं वापरून दाखवलेले आहेत. एखादा रिपीट येईल, त्यात काही प्रॉब्लेम नाही. आता त्याच्यानंतर आता आपल्याला सेकंड उदाहरण पाहू शकता आपण या ठिकाणी की ते आहे डॅश डॅश आय गिव्ह यू अ बुक. मी तुला पुस्तक दिले. आता पुस्तक दिले म्हणजे आपण हे पुस्तक एखाद्याला काल पण दिलेलं असू शकतं. आपण म्हणू शकतो येस्टरडे आय गिव्ह यू अ बुक. किंवा एखाद्याला एखादं पुस्तक आपण मागच्या वर्षी पण दिलेलं असू शकतं. मग अशा वेळेला पण आपण काय म्हणू शकतो त्या ठिकाणी की लास्ट इयर आय गिव्ह यू अ बुक. आपण असं म्हणू शकतो आणि म्हणून तिथले दोन्ही उत्तर बरोबर गृहीत धरून तुम्हाला त्याचे मार्क्स देण्यात आलेले आहेत. त्याच्यानंतर पुढे आता आपण पाहूया तिसरं एक्झाम्पल. तिसऱ्या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला इथे दिसेल डॅश डॅश आय एम बिझी. डॅश डॅश आय एम बिझी. आता आपण जेव्हा आय ॲम म्हणतो तर काळ आहे वर्तमान, म्हणजे याचा अर्थ सध्याच आजच्या काळातल्या गोष्टीबद्दल आपण बोलतोय की मी बिझी आहे म्हणजे आता पण आहे, म्हणजे त्याचा अर्थ नाव आय एम बिझी. आजच्या गोष्टीसाठी किंवा वर्तमानामधल्या इन द प्रेझेंट म्हणून टाईमलाईनवर दाखवलेल्या गोष्टीमध्ये नाव ही कन्सेप्ट किंवा नाव हे त्या ठिकाणी येणारं संयुक्तिक वर्ड आहे किंवा करेक्ट वर्ड आहे. त्याच्यानंतर आता आपण पाहूया चौथं उदाहरण. चौथ्या उदाहरणामध्ये आहे डॅश डॅश आय व्हिजिटेड द झू. डॅश डॅश आय व्हिजिटेड द झू म्हणजे मी एका प्राणीसंग्रहालयाला भेट दिली. आता दिली म्हणजे मागच्या काळात दिली. आता ही कधी दिली? काल पण दिलेली असू शकते. आपण एखाद्या वेळेला काय म्हणतो की मी कालच एका प्राणी संग्रहालयाला भेट दिली. येस्टरडे हे पण तिथलं करेक्ट आन्सर होऊ शकतं. किंवा आता त्याला ऑप्शनमध्ये मी तुम्हाला इथंच काय केलेलं ऑब्लिक टाकून लास्ट इयर पण दिलं आहे. आपण मागच्या वर्षी एखाद्या वेळेला त्या तिथल्या झूला भेट दिलेली असेल तर आपण म्हणतो की लास्ट इयर आय व्हिजिटेड द झू. ते सुद्धा उत्तर स्वीकारार्ह आहे. ते सुद्धा उत्तर एकदम बरोबर आहे. ते आपल्याला स्वीकारावं लागतं. त्याला आपण रॉंग ठरवू शकत नाही. त्याच्यानंतरचं आता आपण पाहूया फिफ्थ एक्झाम्पल. ते आहे डॅश डॅश आय वॉज इन स्टँडर्ड 4. मी 4थ्या वर्गामध्ये होतो. आता पटकन सगळ्यांच्या लक्षात आलं असेल की आपण आता 5वीला आहोत. मग जर मी 4थीला होतो तर याचा अर्थ ही गोष्ट कधीची आहे? 1 वर्ष आधीची आहे. म्हणजे मागच्या वर्षी मी 4थीमध्ये होतो. मग मागच्या वर्षी म्हणायचं असेल तर वरच्यापैकी आपण कुठला ऑप्शन घेणार? लास्ट इयर. राईट.
मग म्हणून त्या ठिकाणचं उत्तर असेल लास्ट इयर आय वॉज इन स्टँडर्ड 4. त्यानंतरचं 6th एक्झाम्पल आता पाहूया आपण की वी विल ग्रो ओल्ड. आपण म्हातारे होऊ कधी डॅश डॅश. आता ही होऊ याचा अर्थ आजवर झालेलो नाही आहेत, आता पण सध्या आपण म्हातारे होत नाही आहोत, आपण होणार आहोत पुढच्या काळात. दॅट मीन्स या ठिकाणी एक्सपेक्टेड आन्सर आहे आफ्टर अ फ्यू इयर्स, काही वर्षांच्या नंतर. म्हणजे याचा अर्थ ही फ्युचरमध्ये होणारी गोष्ट आहे, म्हणून आपल्याला त्या ठिकाणी ऑप्शन सिलेक्ट करावं लागेल आफ्टर अ फ्यू इयर्स. अशा ठिकाणी मात्र आपल्याला एक आणि एकच पर्याय वापरता येईल, इथं दिलेल्यांपैकी दुसरा पर्याय इथं सूट होत नाही, म्हणून या ठिकाणी आपलं करेक्ट उत्तर असेल वी विल ग्रो ओल्ड आफ्टर अ फ्यू इयर्स. अशा पद्धतीनं हा प्रश्न या ठिकाणचा संपतो. आणि आता वळूया आपण आजच्या प्रश्नपत्रिकेमधल्या शेवटच्या क्वेश्चनकडे. तो प्रश्न आहे ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्सेस इन युअर मदर टंग. लक्षात घ्या, मातृभाषेत अनुवाद करा. आपली मातृभाषा मराठी आहे, मॅक्झिमम लोक मराठी भाषा बोलतात आपल्यापैकी, म्हणून या ठिकाणी दिलेल्या इंग्रजी वाक्यांचा अर्थ तुम्हाला मराठीतून लिहा, असा त्याचा सरळ सरळ त्या प्रश्नाचा अर्थ होतो. आणि तिथं दिलेल्या ब्रॅकेटमध्ये कोणतेही 5. हा प्रश्न 5 वाक्यांसाठी आहे आणि 5 वाक्यांसाठी 5 मार्क आहेत. प्रत्येक वाक्याला 1 मार्क असणार आहे, 1 गुण असणार आहे. पहिलं सेंटेन्स पाहूया आपण. माय नेम इज राम. मग याचा अर्थ होतो माझे नाव राम आहे. सिंपल वाक्य आहे, तुम्हाला सगळ्यांना हे जमण्यासारखं आहे. नंबर 2, आय एम 11 इयर्स ओल्ड. आता इथं एक गोष्ट समजून घ्यायची की जेव्हा आपण वय सांगत असतो तेव्हा आपण सांगत असतो की आय एम 11 इयर्स ओल्ड. समजा कोणी एखादा दुसरा माणूस 30 वर्षाचा असेल, तो म्हणेल आय एम 30 इयर्स ओल्ड. एखादा म्हणेल की मी 20 वर्षाचा आहे, तर तो म्हणेल आय एम 20 इयर्स ओल्ड. पण इयर्स ओल्ड हे म्हणण्याची पद्धत असते. तर याचा अर्थ जेव्हा आपण मराठीत लिहित असतो तेव्हा असं नाही म्हणायचं की मी 11 वर्षांचा म्हातारा आहे. एक उत्तर तसं आलं. लक्षात घ्या, मी पेपर तपासत असताना एका मुलानं तसं लिहिलेलं आहे, मी 11 वर्षांचा म्हातारा आहे. बघा लक्षात घ्या, या वाक्यानं आपल्याला काय समजतं, आपण हसतो असं वाक्य वाचल्याच्या नंतर. इथं शब्दाचा शब्दशः अर्थ घ्यायचा नाही. इथं सांगायचं आहे की मी 11 वर्ष वयाचा आहे. 11 वर्ष वयाचा आहे म्हणजे मी 11 वर्ष पूर्ण केलेली आहेत. इथं वेगळ्या पद्धतीने आपण सांगू शकतो मी 11 वर्ष वयाचा आहे किंवा माझे वय 11 वर्ष आहे, असा त्याचा दोन्ही पद्धतीचा अर्थ स्वीकारला जातो. तसं लिहिणाऱ्या मुलाला त्याचे पूर्ण मार्क मिळतात. तिसरं एक्झाम्पल आहे, इथं तुम्हाला दिसत असेल तर ते आहे की आय लिव्ह इन परभणी. मी परभणीमध्ये राहतो किंवा मी परभणीत राहतो. आता इथं आय लिव्ह इन परभणीचा अर्थ मी परभणीत राहतो असा होतो. त्याच्यानंतरचं पुढचं एक्झाम्पल आपल्याला पाहायला देण्यात आलेलं ते कोणतं असेल तर ते आहे की आय लाईक इंग्लिश सब्जेक्ट. आता लक्षात घ्या, आय लाईक इंग्लिश सब्जेक्ट, मला इंग्रजी विषय आवडतो. लक्षात घ्या, इथं इंग्लिश लँग्वेज दिला असतं तर त्याचा अर्थ झाला असता मला इंग्रजी भाषा आवडते, परंतु या ठिकाणी देण्यात आलेला आहे आय लाईक इंग्लिश सब्जेक्ट, म्हणून पुढे येईल की मला इंग्रजी विषय आवडतो. त्याच्यानंतरचं 5th एक्झाम्पल आहे आय प्ले क्रिकेट. मी क्रिकेट खेळतो. आता एक लक्षात घ्या, क्रिकेट हा शब्द इंग्रजीमध्ये पण त्याला क्रिकेटच म्हणतात, त्याचं नाव आहे. आता लक्षात घ्या की आपण आपल्या भाषेमध्ये बरेचसे शब्द मराठीमध्ये आपण इंग्रजीतून स्वीकारलेले आहेत, त्याचा पर्यायी शब्द आपल्याला माहिती नसतो. जसं की समजा तुम्हाला बँक हा शब्द कोणी विचारला की बँकेला काय म्हणतात सांगा मराठीमधून, आपल्याला अवघड जातं, विचार करावा लागतो. किंवा बरेचसे शब्द आपल्या भाषेमध्ये कम्प्लिटली रुळलेले आहेत इंग्रजी भाषेतले, आपण त्याचा पर्यायी शब्द शोधत बसण्याच्या फंदात पडत नाही, त्याचा सरळ सरळ वापर करून मोकळं होतो. जसं शेअर आहे. आता जसं की कोणी म्हटलं तुम्हाला की मी माझी पुस्तकं माझ्या मित्रांसोबत शेअर करतो याचा अर्थ देवाणघेवाण करतो, हा शब्द पटकन आठवत नाही, आपण म्हणतो शेअर करतो. मग लक्षात घ्या, असे काही शब्द आपल्या भाषेमध्ये स्वीकारण्यात आलेले आहेत. तर अशा शब्दांच्या बाबतीत किंवा एखाद्या खेळाचं नाव असेल तर त्या नावाला आपण मराठी कधीच करण्याच्या फंदात पडायचं नाही, त्याच्यासाठीचं नाव जशास तसं तिथे वापरलं तरी चुकत नाही. इथं देण्यात आलेलं आहे क्रिकेट, तर आपण लिहायचं मी क्रिकेट खेळतो. एका मुलानं उत्तर लिहिताना खूप छान विचार केला आणि त्यानं मराठीतून लिहिले की मी चेंडू फळी खेळतो. चेंडू फळी हे त्याला मराठीमधून दिलेलं जरी नाव असलं तरी सगळे लोक सर्रास क्रिकेट हा शब्द वापरतात, म्हणून इथं आपण क्रिकेट जरी लिहिलं तरी तुमचं उत्तर चुकीचं म्हणता येत नाही. त्यासाठीचे तुम्हाला त्या वाक्याचे पूर्ण मार्क्स तुम्हाला मिळतात. आता जाऊया शेवटच्या वाक्याकडं. शेवटचं वाक्य आणि 6वं वाक्य आहे आय लव्ह ॲनिमल्स. ह्याला मी 2 पद्धतीने इथं तुम्हाला दाखवलेलं आहे. इथं तुम्ही पाहू शकता की पहिलं त्याचं उत्तर मी या ठिकाणी दाखवलेलं आहे की मला प्राणी खूप आवडतात, आणि दुसरं एक्झाम्पल त्या ठिकाणी खाली देण्यात आलेलं आहे की माझे प्राण्यांवर खूप प्रेम आहे. आता दोन्ही पद्धतीनं लिहिलेलं उत्तर बरोबर गृहीत धरलं जाईल आणि त्यासाठीचे तुम्हाला पूर्ण मार्क्स दिले जातील. अशा पद्धतीनं हा सगळा पेपर आज आपण पाहिला आहे. तुमच्या पेपरमध्ये तुमचं काय चुकलं आहे किंवा तुमचं किती बरोबर आलं आहे, तुम्हाला किती मार्क्स मिळू शकतात याचा अंदाज तुम्हाला आजच्या ह्या सगळ्या व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर नक्कीच आलेला येईल तुम्हाला. आणि या पद्धतीनं तुम्ही तुमची उत्तरं नोंदवलेली असतील. या मार्गाने किंवा आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून क्वेश्चन पेपरसुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचलेला आहे. तुम्ही घरी जेव्हा पेपर इतर विषयांचे घेऊन जाता तेव्हा इंग्रजीचा पेपर तुम्हाला घरी नेता येत नाही, कारण आपल्याकडे आपण इंग्रजी किंवा इंग्लिशचा पेपर सोडवत असताना त्याच्यावरती स्पेसेस दिलेले असतात आणि तिथंच आपण ते उत्तर नोंदवत असतो. म्हणून तुमचा क्वेश्चन पेपर आणि आन्सर पेपर एकच असल्यामुळे, आन्सर शीट एकच असल्यामुळे तुम्हाला तो घरी नेता येत नाही. परंतु आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून हा पेपरसुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचला आहे. त्याची उत्तरं कशी लिहायची होती, तिथं नेमकं काय अपेक्षित होतं, कशा पद्धतीनं तिथं विचार केला पाहिजे उत्तर लिहित असताना, आम्हाला शिक्षक म्हणून काय अपेक्षित आहे, तुम्ही कसे बरोबर उत्तर लिहिले पाहिजे, सगळ्या बाबींवर आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण
चर्चा केलेली आहे डिटेलमध्ये. तर तुम्ही हा व्हिडिओ व्यवस्थित बारकाईनं पाहिला, त्याच्यासाठी तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार. तुमचं किती बरोबर आलेलं आहे आणि तुमचं किती चुकलेलं आहे याचा अंदाज आता तुम्हाला सुद्धा आलेला असेल. आपल्याला किती मार्क्स पडू शकतात याचा अंदाज तुम्ही बांधू शकता. मार्क्सपेक्षा आपल्या चुका कशा होणार नाहीत आणि झालेल्या चुका पुढच्या वेळेला कशा टाळता येतील यासाठी आजच्या व्हिडिओचा तुम्हाला जेव्हा वापर होईल, तर त्यासाठी तुम्हाला जेव्हा ह्या गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमातून समजतील, तिथं मी समजेल की आजचा आपला व्हिडिओ करण्याचं सार्थक झालं. ठीक आहे, तर मग भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये परत एखाद्या नव्या टॉपिकसह, ग्रामरच्या टॉपिकसह. तोपर्यंत पाहत राहा आपलं चॅनल रेग्युलरली आणि नोटिफिकेशन बेल तुम्ही प्रेस करा. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून पुढचे व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतील. ठीक आहे, तर मग भेटू आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय. हॅव अ नाईस रेस्ट ऑफ द डे. एन्जॉय लर्निंग अँड कीप स्माइलिंग. बाय बाय.